तर राष्ट्रीय भाषेतून समालोचन ऐकलं आमचे साथी समालोचक मजेंद्र पाटील सरांचा आवाज खरं तर ज्या पद्धतीनं तिन्ही भाषांमध्ये खूप चांगले समालोचन करणारी व्यक्ती, परंतु इथे मात्र फ्रेश सामना आजच्या रजनीतला चौथा सामना आपल्या भेटीला येतोय. निलेश स्मृती जावळे आणि त्यांच्या विरोधात अजनबी स्पोर्ट्स ओवले. येणाऱ्या काही काळातच आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024 हे आपल्याला नवीन वर्षामध्ये नवीन आयोजन पाहायला मिळतोय. 1,00,000 रुपये पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक 50, तिसरा आणि चौथा 25-25. शिवाजीनगर या गावामध्ये आदेश स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा. तारीख आहे 17 ते 21. गेम इज ऑन. मॅच सुरू होते. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून भरपूर दूर होता हा चेंडू. बॅट्समन आपण पाहू शकाल ऋषिकेश पाटील, प्रमोद घरत. ऋषिकेश पाटील ही जोडी पहा. प्रमोद नेहमी सलामीला येतो, स्ट्राईक घेत असतो, परंतु इथे आता प्रमोदनं स्ट्रॅटर्जी चेंज केली आहे. आपली रणनीती मात्र बदलली आहे. ऋषिकेश पाटील बबल्याला मात्र स्ट्राईक दिली आहे. मनीष कडूचा हा दुसरा बॉल लाईन मध्ये होता. पहिला लाईन भटकली होती, त्यानंतर मात्र आपण बघितलं तर योग्य दिशेमध्ये फेकलेला हा चेंडू हलकासा कानमंत्र दिला जाईल एका सिनियर प्लेअर कडनं, प्रमोद घरत कडनं ऋषिकेश पाटीलला. कारण चेंडूची दिशा बघितली प्रमोदनं, हेरलं आणि त्याच अनुषंगानं मात्र थोडासा कानमंत्र दिला गेलाय खेळपट्टीवर. ऋषिकेश पाटील सज्ज झालाय. मनीष कडू ऑलराऊंडर खेळाडू, राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू लिमिट ऑफला घाई दाखवली होती, परंतु खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यश जावले टीमचा लिमिट ऑफला 30 यार्ड सर्कल मध्ये असणारा हा क्षेत्ररक्षक मनीष कडू ऑलराऊंडर खेळाडू. आपण पाहिलं ना तर मनीष हा डावकुरा फलंदाज आहे, परंतु गोलंदाजी उजव्या हाताने करतोय. राईट आर्म राऊंड द मारा. हा चेंडू आडव्या बॅटनं भिरकावून द्यायचा होता, ड्रिबल करायचं होतं बॉलला, ड्रिबलिंग द बॉल, परंतु इथे शॉर्ट स्क्वेअर लेगला मिळाली सिंगल. एक धाव मिळते. हेमंतजी कोहली सर आज रनावत पॅनल पाहायला मिळतोय. स्ट्राईक पंच, तदनंतर रणावत पॅनल म्हटलं तर नीरजजी रणावत, हेमंत कोहली, गणेश बाविस्कर, दीपकजी बोराडे हे सारे पंच आज या पॅनलमध्ये पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक पहिल्यांदा फेस करेल प्रमोद घरात. मनीष कडूच्या पहिल्या बॉलला पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे खूप चांगली गॅप मात्र शोधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु यश त्या ठिकाणी पुन्हा एकदा सिली मिड ऑफ कडनं सिली पॉइंट कडे आला आणि एक सिंगल मिळाली आहे. यश घरतला आपण पाहतोय. खरं तर बालकृष्ण घरत यांचे सुपुत्र, जे नेहमीच या जावळे संघाला सपोर्ट करत असतात. खूप चांगलं मोटिवेशन असतं त्यांचं. यश भगत, बालकृष्ण घरत यांचे सुपुत्र यश घरत. इथे मिस्टायमिंग स्ट्रोक, झेलखाली क्षेत्ररक्षक स्वतः, आणि मात्र इथे ऋषिकेश पाटीलच्या खेळीचा होईल अंत. पहिल्याच ओव्हर मध्ये पहिली विकेट प्राप्त झाली आहे गोलंदाज मनीष कडूला. गावान लोढाला आमचे गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, हे गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. आता दारूला सोडाला आमचे कमरेला घोडाला, आता दारूला सोडाला आमचे कमरेला. थँक्यू. खरं तर लोढा हे बिल्डरचं नाव आहे. आज आपण पाहतोय आमच्या परिसरामध्ये अनेक इमारती पाहायला मिळत आहेत, कारण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, लँड डेव्हलपर्स आपला आपण पाहतोय. मॅट्रिक्स ट्रॉफी, राहुलजी मेहता देखील एक उद्योजक आहेत आणि खरं तर एक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून त्यांची ओळख आहे. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023 अँड 24. नेक्स्ट बॉल ऑन स्ट्राईक. बॅट्समन विद्याधर मात्रे. विद्याधरला हलकासा कट करायचा होता, बॅटचा काहीसा स्पर्श करणारा हा चेंडू ब्रश झाला बॉल बॅटला आणि एक बिग विकेट. विद्याधर म्हात्रे देखील जाईल तंबूच्या आश्रयाला. यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची
हे म्हणणारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे. खूप चांगलं संगीत डीजे मास्टर सँडीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. अग्री कोळी कराडी समाज आमचा हा खरं तर एकवटलेला समाज आहे. या आधारित संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. परंतु इथे अजनबी ओले संघ थोडा अडचणीत आलाय पहा. सुरुवातीपासूनच मनीष कडून बांधून ठेवलेत. ज्या मनीषनं पहिलं षटक फेकलं आणि अवघ्या 3 धावा देत 2 गडी बाद केलेत. काय बॉलिंग परफॉर्मन्स. पहिलाच ओव्हर मनीष कडूचा या निलेश स्मृती जावळे संघासाठी लाभदायक ठरतोय. अगदी आपण पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये ज्या प्रमोद घरातनं खरं तर ज्या स्ट्राईकला येत असताना सलामीला येताना स्ट्राईक ऋषिकेशला दिले. मी म्हटलं ना की प्रमोद नेहमीच पहिली स्ट्राईक घेत असतो, परंतु आज त्याने स्ट्रॅटर्जी चेंज केली आहे आणि तिथे मात्र एक वेगळाच काहीतरी निर्णय पाहायला मिळाला, जिथे 3 धावा आल्यात आणि 2 विकेट गेल्यात. लक इज नॉट युअर हँड बट डिसिजन इज इन युअर हँड असं म्हटलं जातं. युअर डिसिजन कॅन मेक अ लक बट लक कॅन नेव्हर मेक युअर डिसिजन. निर्णय फार महत्वाचं असतं. रुपेश शेठ म्हात्रे यांनाही विनंती आहे. तरगर गावातील आमचे आदरणीय रुपेशजी म्हात्रे आपण ही व्यासपीठावर यावं. आमचे आयोजक रुपेशजी मोहिते पाहिलेत, त्यानंतर रुपेशजी पाटील देखील या व्यासपीठावर उपस्थित. हा चेंडू ऑफ स्टंप सोडून गेलाय. चेंडूला उचली मिळाली. पंचांचा सिग्नल आलाय. अर्थातच व्हाईट बॉलचा अतिरिक्त एक धाव मिळते. अतिरिक्त धावा मात्र वाढतायत. आपण पाहिलं तर ओवळे संघासाठी 2 व्हाईट बॉल आलेत. टोटल रन्स 4 पाहायला मिळत आहेत. आणि हे मैदान म्हटलं तर लो स्कोरिंगचे मॅच हाय व्होल्टेज होतात. मगाशी देखील 40 धावांचं आव्हान होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगला. 3च्या 3 सामने शेवटपर्यंत रंगलेत. त्यामुळे ओवळे संघ तुम्हाला 40 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. 40 धावांपर्यंत मजल मारावी लागेल, कारण समोर देखील प्रसाद घरत सारखा एक मातब्बर खेळाडू आहे. त्यामुळे त्या संघासमोर तुम्हाला अगदी डावपेच रचावे लागतील या मॅच मध्ये. अखूट टप्प्याचा बॉल हवेमध्ये खेळलाय, भिरकावून दिलाय. इथे मात्र सीमा लगत हा टिपला गेलाय झेल आणि एका मोठ्या विकेट सारतातच प्रमोद घरतच्या खेळीचा अंत. रमलास वेड्या आधी संसारात, रमलास वेड्या आधी संसारात, आता तुला दिसली का पंढरीची वाट, आता तुला दिसली का पंढरीची वाट. रमलास वेड्या आधी संसारात. क्या बात आहे. सुंदर संगीत. आज मात्र तरगल गावातील आमचे हबप हरिभक्त परायण मंडळी असतील ती खुश झाली असेल, कारण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आज विठ्ठलाचं हे संगीत, पंढरीच्या राजाचं हे संगीत, सुंदर ते ध्यान उभे अर्थातच उभे विठेवरी कर कटावरी ठेवून या, हे संगीत ऐकायला मिळालं आणि आमची हबप मंडळी आता मात्र खुश झाली आहे. इथे मात्र ओवळा संघ काहीसा अडचणीत आलाय सुरुवातीपासून, कारण ज्या पद्धतीनं प्रमोद घरतची विकेट गेली ना, थोडासा मात्र टेन्शन आला असेल. प्रमोद घरतनं फटका खेळताना थोडीशी ताकद कमी वापरली मी म्हणेन. प्रणय, आपण जो फटका बघितला इन ॲक्शन रिप्लेमध्ये, स्टँड अँड डिलिव्हर केला, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची थोडी ताकद पाहायला मिळाली नाही. हा चेंडू नवीन बॅट्समन आलाय, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला बॅट्समन मनोज दापोलकरनं. 5व्या क्रमांकावरचा हा ज्या ठिकाणी मनोजला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात लवकरात लवकर परतली. विशाल गायकवाड आणि आता मनोज दापोलकर. खोलवर पतीचा बॉल फेकण्याचा प्रयत्न केला गोलंदाज ऋतिकनं. अगदी स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑन पद्धतीनं खेळला आहे. लॉंग ऑनचा डिजियनचा क्षेत्ररक्षक संदेश आला. चेंडूची पकड फेकी करेल, सिंगल मिळाली आहे. ओवला टीम आणि ओवला संघाला सपोर्टिंग करण्यासाठी नक्कीच आमचे युवा उद्योजक श्री कुमार चेतन म्हात्रे आणि मृणाल म्हात्रे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. दुसऱ्यांदा आपण आमंत्रण करतो, कारण ही स्पर्धा आपली आहे, आपल्या भावाची स्पर्धा आहे, त्यामुळं सातत्यानं तुम्हाला आमंत्रण असेल. कुमार म्हात्रे आणि मृणाल म्हात्रे आपण यावं. आज ओवली संघाला बिग सपोर्टिंग करण्यासाठी मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. ऑन स्ट्राईक बॅट्समन पावा विशाल गायकवाड. पावाला खेळावं लागेल आज ओवली गावासाठी, गरज आहे त्या खेळीची. याच भिरकावून दिलाय, ड्रिबल केलाय, बॉल अगदी हुक केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच फिटनेस असावी लागते. टेनिस क्रिकेट सरावाचा खेळ आहे. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट का म्हटला जातो,
तुमच्याकडे सराव असावा लागतो. मग पहा धावगीते देखील जलद गतीने घ्यावे लागते. इथे मात्र 2 धावा मिळाल्यात. ओवले टीमला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. कुमार म्हात्रे आणि मृणाल म्हात्रे या 2 बंधूंची जोडी ते मैदानावर आली आहे. पुन्हा एकदा ड्रिबल केलाय, बॉल खराब फटका. ते मात्र विशाल गायकवाड देखील होतोय झेल बाद. यष्टिरक्षकाच्या मागे शॉर्ट थंडमॅनला टिपला झेल. विशाल गायकवाडचा समाप्त झाला खेळ. प्रकल्पग्रस्त होतात म्यान. जय देबा. खूप चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय आज. ऐकायला देखील सातत्यानं ही संगीत मिळत आहेत. आणि मी खास करून आपण बघितलं तर ओवळा संघ अडचणीत आलाय. मी म्हटलं होतं की गोलंदाजांची पूर्णपणे आज या खेळपट्टीवर दादागिरीच राहिली आहे. गोलंदाजांसाठी कालपासून नंदनवन राहणारी ही खेळपट्टी. आतापर्यंत जर विचार केला ना तर प्रणय म्हात्रे आम्हाला माहिती देत आहेत की 70 विकेट्स या खेळपट्टीवर झालेत. आमचे नामदेवजी भोईर कुंडेवाल त्यांच्या सुकन्याच्या सोबत या मैदानावर दाखल झालेत. म्हणजे क्रिकेटची पहा किती आवड आहे. मुलींना देखील क्रिकेटची आवड निर्माण झाली आहे. आणि बॉल जातोय डॉट. हा देखील 2 षटकांचा जवळजवळ आपण बघितला तर वाजवी खेळ समाप्त झालाय. आणि धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त अजनबी ओवले टीमची 7 पाहायला मिळते. 7 धावा गडीबाद झाले तब्बल 4 बाद 7 अशी नाजूक आणि बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अजनबी ओवले संघाची. परंतु या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आता अजनबी ओवले संघाला झगडावं लागेल, झुंज द्यावी लागेल. असं म्हटलं जातं ना की परिस्थिती ज्यावेळेस विरोधात जाते ना त्यावेळी माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी सुरू ठेवा. उठा, संघर्ष करा. खूप मोठं स्ट्रगल आहे ओवले संघासमोर. सुरुवातीचे पहिले 4 फलंदाज लवकर बाद झाले. प्रमोद गरत, ऋषिकेश पाटील, विद्याधर म्हात्रे, विशाल गायकवाड. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही ओवले संघासाठी. परंतु नंतरच्या येणाऱ्या फलंदाजांना आता कार्य करायचे आहे महान. कारण धावा आहेत 2 षटक 7 धावा. खूप नाजूक परिस्थिती, बिकट परिस्थिती मी म्हणेन इथे होऊन राहिली आहे. परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता या 2 ओव्हरमध्ये अगदी मी म्हणेन आक्रमक बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज येईल पंकज घरात. ऑलराऊंडर खेळाडू पंकजचा हा बॉल अगदी इनसाइड आउट पद्धतीनं खेळला. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल लवकरात लवकर कंप्लीट केली होती परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मनीष कडू एक ऑलराऊंडर खेळाडू. निलेश कडू तुम्हाला माहित आहे. खरं तर त्यांच्या नावानं ही स्पर्धा सातत्यानं आपण त्यांच्या गावामध्ये होताना पाहिली. निलेश स्मृती जावले आणि मनीष कडूला खूप चांगले क्षेत्ररक्षण करत असताना अजय कडू जावले गावचे नव्हे तर संघाचे बिग सपोर्टर या मॅचचा आनंद घेताना. स्टेट ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे. सिंगलचं डबल मध्ये रूपांतर हे करायचं आहे. धावून धावा घ्याव्या लागतील. प्रसाद घरत होता त्या ठिकाणी. जशी मिळून प्रसादनं चेंडू उचलण्यासाठी वाकला, चेंडू पकडला, लगेच मात्र दुहेरी धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा मिळाल्यात ओवले संघाला बऱ्याच कालावधीनंतर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. 3रे षटक सुरू आहे. 10 धावा धावफलकावर. टीम षटक अजून एक बाकी आहे. पंकज घरत, राहुल घरत, त्यानंतर मात्र प्रसाद घरत. 3 भाऊ. पुन्हा एकदा वारंवार काटवे ड्राईव्हचे फटके पाहायला मिळत आहेत. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. आज ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलंय तशीच गोलंदाजी देखील होते पंकज घरतची. ऑलराऊंडर खेळाडू, डावखुरा गोलंदाज आहे खरं तर पंकज घरत. जावली संघामध्ये आपण पाहतो डावखुऱ्या फलंदाजांची भरणा असणारे हे 3 खेळाडू मनीष, पंकज आणि राहुल. हा चेंडू बॅट तर नक्कीच खेळपट्टीवर लागली आहे. बॅटच्या प्रॉपर मध्ये अगदी बॉल आला नाही परंतु तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा मनोज दापोलकरनं पळवून काढल्यात. रोनित दापोलकर एका बाजूला. 2 दापोलकरांची ही जोडी बंधूंची जोडी मैदानावर खेळपट्टीवर. आणि अशा परिस्थितीमध्ये ओवले संघाला गरज आहे धावांची गरज असताना 13 धावा धावफलकावर. ओढापूण वहाळ आणि शिवशंकर भीमाशंकर ग्रुप, विहार सीसी गणेशपुरी
चला यायचे तुम्ही टॉससाठी, कारण पहिला सत्र आता संपायला 1 ओव्हर बाकी आहे. गणेशपुरी विपक्ष वहाळ, दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे की टॉससाठी या. हा चेंडू मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक मात्र कोणी नाही. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. चेंडूनं वळण घेतलं तर नंतर 2 धावा. 2 धावा आता मात्र तिसऱ्यांदा पळून काढल्यात. रोनित दापोलकर आणि त्याच्या समवेत मनोज दापोलकर. रोनित दापोलकर नॉन स्ट्राईकला आहे. जगदीश दापोलकर यांचे सुपुत्र, तुम्हाला माहित असेल अजनबी ओळे संघातून उत्कृष्ट यष्टीरक्षण ज्यानं केलं जगदीश दापोलकर, त्यांचे सुपुत्र रोनित नॉन स्ट्राईकला. 40+ मध्ये आजही जगदीश खेळताना पाहायला मिळते. परंतु इथे मात्र गरज आहे मोठ्या फटक्यांची. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मनोज दापोलकरचा झेल उडालाय. कॉट बिहाइंड द विकेट. विकेट क्रमांक 5वी जाईल तंबूच्या दिशेनं. गोलंदाजी होते. एका बाजूला आपण पाहिलं मनीष कडून पहिलं ओव्हर फेकलं फक्त 3 धावा. त्यानंतर मात्र गोलंदाजाला ऋतिक कडू, त्यानं देखील अगदी वरचढ कामगिरी केली. 4 धावा देत खूप चांगली गोलंदाजी, 2 विकेट मिळवले. पंकज घरत तो देखील 3ऱ्या क्रमांकावर आला. त्यानं देखील 8 धावा दिल्या आणि 1 सफलता. एकंदरीत 3 षटक आणि 15 धावा लागल्या आहेत अजनबी ओले संघाच्या. आता मात्र लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. नवीन बॅट्समन देखील मैदानावर इनेट नंबर 7 7व्या क्रमांकावर आलाय राहुल घरत. राहुल घरत येतोय बॅट्समन 7व्या क्रमांकावर. ओले संघाला धावांची गरज आहे. रोनित दापोलकरकडे ती क्षमता आहे. मोठमोठे फटके खेळत असतो सरावाला ज्यावेळेस मैदानावर असतो ओले टीमच्या. परंतु इथे आता गरज आहे धावांची अजनबी ओले संघाला. शॉर्ट पिच बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने केलाय. सिंगल मिळाली आहे. 1च धाव मिळते. 1 धावेच्या मदतीनं 16 या आकड्यावर धावसंख्या धावफलकावर. अजनबी संघाचे बिग सपोर्टर्स पाहायला मिळत आहेत. खरं तर नामदेव वैर कुंडेवाल व्यासपीठावर आपण एक युवा उद्योजक ओले गावातील खरं तर एक दानशूर व्यक्तिमत्व श्री कुमार चेतन घरत, त्यांच्यासोबत मृणाल म्हात्रे, मृणाल अनंत म्हात्रे हे देखील व्यासपीठावर उपस्थित झालेत. थोडीशी नाराजी निराशा केली मी म्हणेन आतापर्यंत ओले टीमनं. परंतु या निराशेतून बाहेर काढण्यासाठी चांगले बॅटिंग करावी लागेल. 1 धाव कंप्लीट झाली आणि पाहता पाहता 2री धाव देखील कंप्लीट. क्षेत्ररक्षण थोडंसं डिसाल झालं ऋतिकचं, त्याचा फायदा ओल्या टीमने घेतला. ओले संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. 18 धावा, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या मैदानावर 30 धावा देखील मी म्हणेन समोरच्या संघाला दमछाक होते. त्यामुळे ओला टीम 30 हा आकडा तुम्हाला गाठता येईल का? 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा मात्र खेळलाय लॉफ द बॉल, इलिमिनेशन कमी एक्झिक्यूट केला होता. वाईडिश लॉंग ऑन कडे हा फटका राहुल घरतनं आणि तो देखील झेल बाद होतोय. 5वी विकेट ओला टीमची तंबूमध्ये परततोय. साहिल नाईक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी साहिलची. विनीत जातोय मैदानात इनेट नंबर 8 अर्थात 8 नंबरवर. नवीन बॅट्समन विनीत, आणि विनीतनं जर षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं बक्षीस. रुपेश म्हात्रे मोटिवेशन करतायत. रुपेश म्हात्रे सांगतायत की विनीत जर षटकार ठोकलात तर 1000 रुपये. एक नवीन युवा खेळाडू आहे, यंग स्टार प्लेअर आहे आणि आता मात्र विनीतसाठी संधी आहे. विनीतनं स्ट्रेट ड्राईव्ह गोलंदाजानं स्वतःनं चेंडू अडवलाय साहिलनं. तदनंतर मात्र 1 सिंगल मिळाली आहे. स्ट्राईक स्वतःकडे रोनित घेतोय. 1 धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावा. जर या 2 चेंडूवर एखादा षटकार आला तर कुठेतरी ओला संघ फायटिंग करण्यासाठी उभा राहील. परंतु जर धावा कमी आल्या
तर मात्र मग मनोबल ढासलेल ओला टीमचा, कारण 19 धावा फक्त धावफलकावर. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. हे 2 चेंडू ओला संघासाठी संजीवनी देणारे असतील का? रोनित दापोलकर ऑन स्ट्राईक. रोनितसाठी हे 2 बॉल. गोलंदाज साहिल नाईक काय कमालीची गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर, अगदी हणामारीचं षटक असताना टिचून मारा करतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने केलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय. यस, डेफिनेटली 2 धावा कंप्लीट होतील. प्रसाद घरत क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, परंतु प्रसाद घरत यांची चिमुकली प्रिन्सी या मॅचचा आनंद घेते. अगदी टीव्हीवर स्क्रीनवर आपल्या आजोबांच्या सोबत अरुणजी गोपाल घरत. अर्थातच हे मॅचचा आनंद त्यांच्या अगदी प्रसादची घरतची म्हणजे फॅमिली पूर्ण या मॅचचा आनंद घेतात. पुढे येऊन एक पाऊल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, अपयश प्राप्त झालं इथे मात्र रोनित दापोलकरला, आणि तो देखील झाला धावचित बाद. अशा परिस्थितीमध्ये 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आणि या 4 षटकांमध्ये अवघ्या 21 धावा धावफलकावर लागल्यात. 21 धावा धावफलकावर लागल्यात आणि 22 धावांचं एक छोटंसं आणि मापक असं आव्हान अजनबी ओले संघाने समोर ठेवलंय. निलेश स्मृती जावळे संघाचं नक्कीच पाहिलं तर लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. चला, वहाळ संघाचा संघनायक आणि गणेशपुरी ज्या टीमचं नाव आहे भीमा शंकर ग्रुप VRCC गणेशपुरी, आणि त्यांच्या विरोधात ओडाफोन वहाळ संघ खेळेल. तर टॉस करून घेऊया आपण. जर दोन्ही संघ इथे हजर झाले असतील तर संघनायक पाठवा लगेच. हा, नक्कीच ना. नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अक्षय म्हात्रे आमचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, नांदाई माता तरगट टीमचे, ते तुम्हाला सूचित करतायत की तुम्हाला आतापर्यंत आम्ही पॅनल्टी कोणाला दिली नाहीये आणि आम्हाला वाटतही कोणाला पॅनल्टी मिळावी, परंतु सहकार्य करा प्लीज, कोऑपरेट. कारण हा प्रेम आहे आयोजकांचा. सातत्यानं खेळाडूंवर भरपूर प्रेम दाखवलं या नांदाई माता क्रिकेट क्लब तरगरनं. मी आज ज्वलंत उदाहरण आहेत आम्ही कॉमेंटेटर्स, मच्छिंद्र पाटील सर असतील किंवा आम्ही खूप चांगले आयोजक. एक जॉली आयोजन म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि खूप चांगले म्हणेन आयोजक मंडळी आमच्या या व्यासपीठावर मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं ना तर जावले टीमनं आज अक्षरशः, ज्या जावले टीमची कधी गोलंदाजी चांगली पाहायला मिळत नाही, मी म्हणेन अनेक स्पर्धा मी पाहिल्यात प्रणय, की त्या गोलंदाजांना भरपूर मार मिळतो, परंतु आज मात्र या मॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये त्या गोलंदाजांनी एक छाप सोडली. ज्या खेळपट्टीवर गोलंदाज चालतात, ज्या खेळपट्टीवर गोलंदाज यशस्वी होतात, अशा गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली. मनीष कडू ज्यानं 3 धावा दिल्या, 2 सफलता. त्यानंतर ऋतिकनं 4 धावा देऊन 2 सफलता. पंकज घरत 8 धावा देत 1 सफलता. आणि साहिल नाईक लास्ट ओव्हर फक्त 6 धावा 1 सफलता. चला, टॉससाठी या. पुन्हा एकदा अनाउन्समेंट. ओडाफोन वहाळ टीमचा संघनायक त्याला यायचं आहे. गणेशपुरी संघाचा संघनायक दाखल झालाय. भीमा शंकर ग्रुप VRCC गणेशपुरी. तर नक्कीच आपण व्यासपीठावर तोपर्यंत स्वागत सन्मान करणार आहोत. आज आपण पाहतोय ज्यांच्या वडिलांच्या नावानं अनेक ठिकाणी त्यांचा संघ पॅक केला जातो, युवा उद्योजक श्री कुमार चेतन म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय की आपण या स्वागत कक्षामध्ये. कुमार श्री कुमार चेतन म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल. आशुतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. आशुतोष म्हात्रे यावं आपण आणि कुमार म्हात्रे यांचा शुभ सन्मान स्क्रीनवर आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. खरं तर आमच्या ओले गावामध्ये अनेक ग्रुप आहेत, खड्डा गँग अनेक ग्रुप आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा देखील घडवल्या जात आहेत. आणि कमी वयामध्ये खरं तर औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेणारी ही व्यक्ती कुमार म्हात्रे, ज्यांचं इथे शुभ सन्मान केलं जात आहे. कैलासवासी चेतन म्हात्रे खरं तर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहिले ओले गावामध्ये, आणि आज त्यांचे सुपुत्र कुमार यांचा इथे शुभ सन्मान. त्यानंतर मृणाल म्हात्रे, श्री मृणाल अनंता म्हात्रे यांचंही शुभ सन्मान केलं जाईल. आशुतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. ओले संघाला बिग सपोर्टिंग करण्यासाठी इथे मात्र ही मंडळी उपस्थित आहेत. मृणाल म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान.
हा स्कोर 40 धावांचा एकंदरीत मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला तो सामना जिंकला होता कलंबोली संघानं. कलंबोली संघ ज्याच्या नावावर 40 धावांचा हायस्ट स्कोर. अजून एक मॅच मात्र बॅलन्स आहे. ओढा पण वहाल आणि गणेशपुरी चला टॉस करून घ्या. बिपिन पावशे आलेत. श्री कुमार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मॅच असेल भीमाशंकर ग्रुप विहार सीसी गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात वोडाफोन वहाल. टॉस केला जातोय श्री कुमारजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तर एका बाजूला उत्तरार्धाला सुरुवात होते. विशाल गायकवाड पहिला ओव्हर 22 धावा डिफेन्स करायचे आहेत. लो स्कोरचा मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला बॉल लिमिट ऑफ कडे जातोय. डॉट. ओले संघाला घाम घालावं लागेल. अक्षरशः या थंडीच्या वातावरणामध्ये घाम घालण्याची वेळ आलेली आहे. अविश्रांत मेहनत घ्यावी लागेल. ओढा पण वहाल संघाने टॉस जिंकलाय. इथे नोंद केली जाईल स्कोररच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. मी म्हटलं होतं खेळपट्टी आहे गोलंदाजांसाठी नंदनवन. नंदनवन ठरली आहे. मागच्या कालच्या रात्रीपासून प्रणय म्हात्रे आम्हाला माहिती देतोय की काल ही गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. आज देखील गोलंदाज लो स्कोरचे मॅच पाहायला मिळत आहेत. पहिला सामना झाला 33 धावा, दुसरा सामना झाला 32 धावा, तिसरा सामना झाला 40 धावा आणि हा चौथा सामना लो स्कोरचा जिथे गरज आहे 22 धावांची. शॉर्ट पिच बॉल, खराब चेंडू. डेफिनेटली हाफ ट्रॅकरचा बॉल. अखूट टप्पा जास्त होता आणि डीप कव्हर पॉइंटला खेळलाय हा बॅट्समन. 4 धावांसाठी राहुल गरजच्या बॅटमधून चौकार. फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज प्रसाद घरात. एक महत्वाचा खेळाडू. टार्गेट करावं लागेल ओले टीमला. प्रसादला बॅकबोन आहे. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. राहुल घरच सांगतोय की स्वीप करण्याची वेळ नाहीये, धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये रिस्की शॉट खेळण्याचे तुम्ही जर कुठेतरी मी म्हणेन प्रयत्न केलात, छेडछाड केलेत तर मात्र धोका होऊ शकतोय. निशांत पाटील यांचंही ते मात्र सन्मान होईल. त्यांचं आगमन झालंय. निशांत पाटील आपलं सहर्ष स्वागत. 4 धावा आल्या. 4 धाव्यानंतर मात्र पलटवार करतोय विशाल गायकवाड लेफ्टी बॉलर. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार दूर फेकलाय. वाईट सिग्नल. अतिरिक्त एक धाव मिळते. धावा कमी आहेत. कमी धावा असल्या कारणानं तुम्हाला नक्कीच कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. लाईन लेंथवर नक्की नियंत्रण करावं लागेल पूर्णपणे दिशेवर. अशा परिस्थितीमध्ये वाईड बॉल फेकला गेलाय. लो स्कोरचा मॅच आहे. जावल्या टीम मात्र या लो स्कोरचा कशा पद्धतीनं फाईट करेल पाहावं लागेल. प्रसाद घरात पुन्हा एकदा पहा. चेंडू खाली राहतोय. चेंडूला बाउन्स मिळत नाही. चेंडू स्क्रीन तोटा आहे ती खेळपट्टीवर. हे मात्र खास वैशिष्ट्य राहिलंय. खेळपट्टीवर बॉल पडल्यानंतर उंची घेत नाहीये. चेंडू झपकन निघून जातोय. हा चेंडू डॉट. प्रसाद घरात. ओला मैदान गाजवला आजच्या दिवसामध्ये. काल त्यानं 100 धावा पार केल्या ओला मैदानावर. आज मालिकावीर ठरला. हाच तो पट्ट्या प्रसाद घरात. आपल्या स्वप्नातल्या अनेक मालिकावीर पटकावल्यात. शॉर्ट पिच बॉल लढव्या बॅटने केला. यस, कॅच घेण्याचा प्रयत्न सखोल होता परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा पलून काढल्यात आणि या 2 धावेनं पहिला षटक समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 7 म्हणजेच 18 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 15 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 15 धावा.
रोशन अमिषा पटेलचं हे गाजलेलं चिंदी चित्रपट हे संगीत डीजे मास्टरनं आपल्या समोर सादर केलंय. खूप चांगली साऊंड सिस्टम. अगदी डीजे मास्टरचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावा शिल्लक. सलामीची जोडी. नवीन गोलंदाज सतीश म्हात्रे. सतीश म्हात्रे आता मात्र कमबॅक करण्याची खरं तर वेळ आहे ओला टीमला. शॉर्ट पिच. अगदी अखूट टप्प्याचे बॉल फेकले जात आहेत राहुलसाठी. अगदी मिडल स्टंपला फेकला. चेंडूला थोडंसं वळण दिलं. सतीश म्हात्रेचा विचार केला तर व्हेरिएशन त्याच्याकडे सातत्यानं खूप चांगली पाहायला मिळते. कधी वेगवान चेंडू, कधी चेंडूला अगदी वळण देणं म्हणजे लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, ही सारी विश्लेषण तर त्याच्याकडे आहे. परंतु इथे आता गरज आहे त्या कमालीच्या गोलंदाजाची ओली संघाला. 18 बॉल 15ची गरज होती. एक सिंगल राहुलनं खातं खोललं एका धावेनं. आता उर्वरित 17 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. आज मात्र जावळे संघाचा दुसरा क्रमांक ओले मैदानावर आला. अगदी हातातला सामना निसटला. जवळ सामना जिंकला होता असं होतं टेनिस क्रिकेटमध्ये. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेट एरियाकडे आणि सिंगल. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये. पहा धावा कमी आहेत आणि त्या अनुषंगानं मात्र बॅटिंग केली जाते. दोन्ही बंधूंची जोडी राहुल गरत आणि प्रसाद गरत. एक डावखुरा तर एक उजव्या हाताचा. शांत संयमानं मात्र ही खेळी सुरू आहे. चेंडू आणि धावांचं अंतर. एक सिंगल मिळते. सतीश पंचना पारून चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा फारच अखूट बॉल. मात्र राहुलनं हेरलं. गॅपमध्ये सरळ कव्हर ड्राईव्हचा फटका खेळलाय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावा मिळाल्या आहेत. ते मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट बघितली तर त्या पद्धतीनं शॉर्ट पिच चेंडू फेकले जात आहेत. अखूट टप्प्याचा बॉल फेकले जात आहेत. परंतु राहुल कोणताही धोका पत्करायला तयार नाहीये. मोठे फटके खेळत नाही, एक्झिक्यूट करत नाही, फक्त टायमिंग देतोय. म्हणजेच सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट. 2 धावा वाढल्या आहेत. टोटल 11 धावा. अजूनही 11 धावांची गरज. अर्धा पाल्ला गाठलाय. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेनं तोच फटका केलाय. गॅप मात्र त्याला यश मिळालं या ठिकाणी आणि 4 धावांसाठी चेंडू सीमा पार होतोय. चौकार. ताळावर नाचवणारा खरं तर आज आमचा डीजे मास्टर. पहा प्रेक्षक देखील नाचतात, एन्जॉय करतायत. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता राहुलनं. खूप चांगला कमबॅक करतोय सतीश. चौकार आल्यानंतर मात्र डॉट फेकतोय. अशा परिस्थितीमध्ये या ओव्हरमध्ये थोडीशी धावसंख्या आपण बघितली तर वाढत असताना, परंतु अजूनही काही बिघडलं नाही. मॅच शेवटपर्यंत रंगणार. 24 बॉल 22ची गरज होती. क्लीन बॉल. यू मिस, यू विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय झालेत. राहुल गरत दांडीगुल आणि पहिली विकेट, पहिला आद्रा. पहिला गडी बाद झालाय. राहुल गरत जो मात्र सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करत होता, परंतु त्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत बाद झाला आणि अशा परिस्थितीमध्ये एक गडी बाद झाला. दुसरा षटक देखील समाप्त झाला. सतीशने या षटकामध्ये टोटल 8 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 7. 2 षटकांचा खेळ समाप्त. टोटल 15 धावा धावफलकावर. आता चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं 12 चेंडू आणि 7 धावा राहिल्यात. 12 बॉल 7 रन्स. एक छोटं आता मात्र आव्हान निर्माण झालंय. मगाशीच्या मॅच मध्ये मच्छिंद्र पाटील सर कॉमेंट्री करत होते त्यावेळी 7-12, 7 चेंडू 12 धावा. आता उलट 12 बॉल 7 धावा. कधी काही होईल. मच्छिंद्र सर वेळ कधी कशीही बदलते सांगू शकत नाहीये. कारण असं म्हटलं जातं ना की रात्र आणि स्वप्न ही नेहमीच बदलत राहतात. ज्या पद्धतीनं आपण बघितलं दिवाची वाद बदलत राहते, तशाच परिस्थितीनं वेळ देखील कधीही बदलेल. आता मात्र पहिला ओव्हर 7-12, 7 चेंडू 12. आता 12 बॉल 7 रन्स. गोलंदाज पाहायला मिळेल विद्याधर म्हात्रे. हलकसं तटवलाय. प्रसाद गरत कोणताही मोठा फटका धोका पत्करायला तयार नाही, परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळाल्यात. प्रसादला माहित आहे की आता खेळपट्टीवर आपण राहणे तेवढेच इम्पॉर्टंट आहे, धावा येणं. कधी प्रसाद तुम्ही पाहिला तर सिंगल डबल करत खेळत नाही, परंतु आज एक वेगळी मी म्हणेन स्ट्रॅटर्जी त्याची पाहायला मिळते. 2 धावा मिळाल्यात. अजूनही 5 धावांची गरज. विद्याधरचा हा नेक्स्ट बॉल.
प्रसादसाठी. लेग स्टंपवर होता. इथे मात्र 5 धावांची गरज होते आणि त्याच 5 धावांची गरज असताना येतोय पंजा. व्हाईट +4. सामना फिनिश. सामना जिंकलाय निलेश स्मृती जावळे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन जावळे संघ. हार्दिक आभार मानूया अजनबी स्पोर्ट्स वुले टीम. इथे मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल परंतु सामना जिंकलाय निलेश स्मृती जावळे संघानं. 2 षटक आणि तिसऱ्या षटकातील काही चेंडूमध्येच हा सामना फिनिश झालाय.